श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनो रघुवर विमल जशु जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरऊ कलेश विकार गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरधानगम्य वंदे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आता सर्व माझ्या मागे कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा कारुण्य सिंधू भव दुःख हारे. आता हा सगळ्यांचा पाठ असेल. सदा सर्वदा योग तुझा घडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता. क्या बात है. महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दत्तं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं ब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगकारो प्रथम नमः पांडुरंगकारो प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन. विकू माझा लगेच 0 पाया.
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे. तुकाराम वाचन माझा एक फोटो काढा बरं. या तुम्ही या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अनंत महाराज. हो ना. आता म्हणते फोटोचं काय, अरे येतेत कशाला बी काम. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंगा. कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो. विठ्ठल 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 विठ्ठला 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 अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीचा दासा. कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वाराड लागो राजसा माझ्या विष्णू दासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंगा. कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो. प्रस्तुत कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा बहुतेकांच्या परिचयाचा निमित्त या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह. त्याचं नामस्मरण, त्याचं चिंतन, त्याचं ध्यान आपल्या घरामध्ये घडावं. घरामध्ये दैदिप्यमान विचाराचे लेकर जन्माला यावेत याकरता आपला हा अखंड हरिनाम सप्ताह हनुमंतरायाच्या प्रांगणासमोर गेल्या वर्षापासून कार्यक्रमाची तारीख घेतली. पुन्हा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झाला मारुतरायामुळं. आणि म्हणून या ठिकाणी ज्यांची कथा श्रवण केली सुनीताताई अंधाळे परमपूज्य आदरणीय कथा प्रवक्त्या, मार्गदर्शन ज्यांचं आहे असे महाराष्ट्रातले मृदुंगाचार्य ख्यातनाम मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण पूज्य श्री तुकाराम महाराज गोंसीकर या ठिकाणी आहेत. ज्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभलेला आहे पूज्य श्री वैकुंठवासी हरिभक्तीपरायण वैराग्यमूर्ती मारुतराव महाराज दस्तापूरकर यांचा आशीर्वाद आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं गुणीजन महाराज मंडळी उपस्थित भीमराव महाराज जाधव या ठिकाणी आहेत. हरिभक्तीपरायण आसारामजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण गायनाचार्य गणेशजी महाराज आहेत. छबुराव महाराज राठोड आहेत. आदी करून शिवाजी महाराज राठोड आहेत. शिवाजी बुवा राठोड आहेत. एकनाथ भाऊ काकडे या ठिकाणी उपस्थित आहेत. शहाजी महाराज माकोडे आहेत. हरिभक्तीपरायण नारायण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवारा या पूज्यश्री महाराज मंडळी सुंदर असे चाल गायलेले हरिभक्तीपरायण पूज्यश्री नवनाथजी महाराज या ठिकाणी आहेत. पुन्हा चोपदार मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवारा या गायके महाराज उपस्थित आहेत. पूज्यश्री हरिभक्तीपरायण सुभाषजी महाराज उपस्थित आहेत. सातवरकर महाराज उपस्थित आहेत. मनोहर दादा वहाग या ठिकाणी उपस्थित आहेत. अशोक महाराज ढगे या ठिकाणी उपस्थित आहेत. अनंता महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. एकनाथ महाराज काकडे उपस्थित आहेत. आदी करून बाप्पा आमचे उपस्थित आहेत. परमार्थामध्ये प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदी करून नामदेव बुवा उपस्थित आहेत या ठिकाणी. सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन आजी माजी माझे परमार्थातले मित्र परिवार इथं बसलेत. हे सर्वच बसलेले परमार्थ
जवळची माणसं, ज्ञानाने मनाने असे जवळची माणसं, उत्कृष्ट असे साऊंडिंग या ठिकाणी उपस्थित आहेत. सिद्धेश्वर साऊंड सिस्टीम, मॉनिटर, ऑपरेटर, मेड, चांगल्या प्रकारचं ताकदीचं मशिनरी. पूज्यश्री साधू, पूज्यश्री हरिभक्तीपरायण आमचे परशुराम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या माता भगिनी आहेत, पुरुष वर्ग आहे, आबालवृद्ध आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, त्या कुळाला आयुष्य दे म्हणतात माझे नामदेव महाराज. कोण आहे का? ज्या कुळामध्ये धर्म जतन केला जातो, धर्म सांभाळला जातो भाऊ. ज्या कुळामध्ये संस्कार, ज्या कुळामध्ये आदर, ज्या कुळामध्ये आहार, ज्या कुळामध्ये मायबापांनो संगत, ज्या कुळामध्ये पंगत सांभाळल्या जाते, ज्या घरामध्ये आईला आईन, बाईला बाई म्हणायचं शिकवलं जातं, ज्या घरामध्ये धर्माचा सन्मान केला जातो, अशा कुळाला आयुष्य दे म्हणतात माझे नामदेव महाराज. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, त्या कुळाला आयुष्य दे. ते कुळ धर्म बुडवं नसावं, धर्माची जनजागृती करणार असावं. ज्ञान, विज्ञान, प्रज्ञान, फिलॉसॉफी, तत्वज्ञान याचं ज्ञान गोळा करणारं कुळ असावं आणि मदतीचा हात देणारं कुळ असावं महाराज. आया बहिणींची इज्जत करणारं कुळ असू दे ना, अशा कुळाला आयुष्य दे. नको त्या कुळाला देऊ नकोस. कारण की एक लक्षात असावं, ज्या घरामध्ये कुलवान गुणवान आणि सिलवान लेकर जन्माला आले, ज्या बापाचा DNA स्टँडर्ड आहे, बीज, जरा बायोलॉजी जाणणारे लक्षपूर्वक आहे का? ज्या घरामध्ये बापाचं रक्त शुद्ध आहे, मग शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, गोमट्या बीजाची फळे ही गोमटी. ज्या घरामध्ये गर्भ शुद्ध आहे, गर्भाची शुद्धता, ज्या घरामध्ये स्त्री शुद्ध आहे, तिच्या पोटातून सेवालाल महाराजांसारखे लेकर जन्माला येतील, तिच्या पोटी छत्रपती राजांसारखे लेकर जन्माला येतील, तिच्या पोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे लेकर जन्माला येतील, तिच्या पोटी माझ्या तुकोबरायांसारखे लेकर जन्माला यावेत. याच्या करता मायबापांनो, घरातली स्त्री आणि घरातला पुरुष, ज्या घरामध्ये ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी कळाली, ज्या घरामध्ये तुकोबरायचा गाथा कळाला, ते घर आज मोठे आहेत बाबा. आणि ज्या घरामध्ये माऊलीची भाऊ ज्ञानेश्वरी कळाली नाही आणि तुकोबरायचा गाथाही कळाला नाही, ते आहे तसे जन्मले आणि स्वांगावरीन गेले महाराज. ज्या घरामधली स्त्रीला राजमाता जिजाऊ कळाल्या नाही, माझ्या तुकोबरायची अर्धांगिनी आवली कळाली नाही, ज्या घरातल्या स्त्रीला अहिल्यादेवी होळकर कळाली नाही, ज्या घरातल्या स्त्रीला ज्ञानोबाची रुक्मिणी कळाली नाही, ज्या घराच्या स्त्रीला ज्योतिबाची सावित्री कळाली नाही, ज्या घरातल्या स्त्रीला आदर्श स्त्रिया कळाल्या नाही, त्या घरातल्या स्त्रिया सुद्धा डीजे वाजल्यावर हो. आणि म्हणून माई, ज्या घरामध्ये धर्म जतन करणारे लेकर आहेत, ज्या घरामध्ये रणरागिनी आहेस, ज्या घरामध्ये माई माझ्या छत्रपती राजांची राजमाता जिजाऊ आहेस, त्या घरातला गर्भ हलका असूच शकत नाही. त्या गर्भातून निर्माण होणारा सुद्धा हलक्या विचाराचा असूच शकत नाही. त्याची पंचमहाभूताची गाडी वेगळ्या ट्रॅकला जाऊ शकत नाही. तो सांभाळील तर धर्म सांभाळेल, तो सांभाळील मायबापांनो, तो आपली मातृत्व सांभाळील, आपलं गाव सांभाळील, आपला देश सांभाळील. आणि त्या घरामध्ये जन्माला येणारे लेकरं म्हणजे तुकोबरायसारखे, ज्ञानोबा माऊली सारखे, याच्याही पुढे जाऊन सांगतो, देशाचं रक्षण करणारे लेकरं त्या घरामध्ये जन्माला येतात आणि ते शूर असतात आणि स्वतःला म्हणतात आम्ही शूर आहोत, आम्ही सरदार आहोत. शूर आम्ही सरदार, शूर आम्ही सरदार, शूर आम्ही सरदार, शूर आम्ही सरदार, प्राण देते
झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागल जडली प्रीत हे लाख ससगडे झेलून गेले अशी पहाडी छाती शुराबी सरदार काय गुणाचे रीती शुराबी सरदार काय गुणाचे काय गुणाचे काय गुणाचे तुकोबराय म्हणतात आम्ही शूर आहोत, रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, धर्मासाठी युद्ध आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच करणे काम बीज वाढवावे धर्म. आणि आपलेच लेकर येणार कोण? आपले आपण मांग महार चमार कुंभार तिली धनगर बांजारी माळी साळी कोळी लवार सुतार 18 पगड जातीतले आपण बहुजन समाज कसं असावं, काय करावं, कसं जगावं, बंजारा समाज कसं जगावं, रेड्डी समाज कसं जगावं, माळी समाज, धनगर समाज, वंजार समाज, मराठा समाज एकत्र येऊन ज्या घरामध्ये नांदल्या जातो महाराज त्याचं नाव महाराष्ट्र आहे, त्याचं नाव परमार्थ आहे, त्याचं नाव परमार्थ. धर्माचं रक्षण करणारे लेकरं आमच्या घरामध्ये जन्माला यावे तर याच्या करता अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा. मोठी गंमत आहे. त्यानं माझ्या घरात यावं बरं का आहे, त्यानं तुझ्या पोटामध्ये जन्माला यावं, तुझ्या पदराला म्हणावं, पदराला पकडून म्हणावं आहे काय 2 दिवसापासून उपवास आहे ग, काहीतरी खायला दे ना असं त्यानं म्हणावं. माझ्या घरामध्ये गोपाल कृष्णानं यावं का नुसतंच भागवत ऐकत बसावं? बोला की अगाये माझ्या घरामध्ये रामानं यावं का नुसतं रामायण ऐकावं? रामानं यावं, तुझ्या पोटी रामानं यावं, तुला कौशल्या व्हावं लागेल. तुझ्या पोटी गोपाल कृष्णानं यावं याच्या करता तुला देवकी व्हावं लागणार आहे. झालीच देवकी तर तुझ्या पोटी कृष्ण आहे, झालीच अंजनी तर तुझ्या पोटी हनुमान आहे, झालीच राजमाता तर तुझ्या पोटी छत्रपती राजा आहे. आणि तू येऊन जाऊन OTP काढायला जाती आणि KYC अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. ज्या घरातल्या स्त्रीला परमार्थ कळाला, ज्या घरातल्या पुरुषाला परमार्थ वागणं कळालं, जगणं कळालं. परमार्थ म्हणजे नेमकं काय? परमार्थ आता मी नेमकं महाराष्ट्रभर कीर्तन सांगायचो, नित्य कीर्तन, आणि माया भावाचा खोबा काढला म्या. कीर्तनाचा काय उपयोग? तुम्हाला तुकोबर आहे किती रुचले, किती पचले, किती समजले. आणि माय बापांनो ज्या घराला परमार्थ कळाला त्या घरातला अनर्थ पळाला, आणि ज्या घराला परमार्थच कळाला नाही आपण मच मोठमोठ्या पंक्ती घालतो. आणि पंक्तीत लोक जेवायला बसले का ज्यांनी पंगत घातली तर तो पंक्तीत असं हिंडतो खा तुम्हाला काय मिळत. पंक्तीचा काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. महाराज मायबापांनो ज्या घराला नीतिमत्ता कळाली, ज्या घराला आहार कळाला, ज्या घराला संघर्ष कळाला, ज्या घराला बोलणं कळालं, ज्या घराला वागणं कळालं, ज्या घराची मायबापांनो अज्ञान निघून गेलं, आणि अज्ञानानं फुगिरी येते, ज्ञानानं येत नाही. आई कोणता हंडा हिसळतो ग? जो फुल भरलेला आहे तो का जो अर्धा येतो? महिला मंडळ फुल हंडा जर असेल तर हात मोकळे सोडून तुम्ही किती लांब घेऊन जाऊ शकताल, बरोबर आहे. पण तो जर अर्धा असेल तर तो डचमळल, हिसळल तो. मग ज्याच्याकडे परिपक्व ज्ञान आहे तो हिसळतो का? आणि ज्याच्याकडे थोडंच आहे का फाडून टाकीन गण कापून टाक. माझा हुंडीदानी कोण आहे? माझा हुंडीदानी
दानी कोण आहे? अल्प मज होणे ज्ञानी कोण आहे? अल्प मज होणी त्याहुनी अल्पविद्या परी गर्व शिरोमणी. क्या बात आहे. मला ते द्यायचं उल शिकन सांगायचं मायासारखं दानी कोणीच नाही, मायासारखं ज्ञानी कोणीच नाही. एक जणांनी 2 केळं दिले दिवाळीला आणि खाली टाकला फोटो. काय केलं ते दिवाळीला फक्त 2 केळं 1 लाडून पावशेर चिवडा वाटला आणि त्याचं टेटस ठेवलं. मायासारखं कुणीच नाही. मी होतो म्हणून केलं. माय बापांनो, ज्या घरामध्ये अहंकार आहे, ज्या घरामध्ये आपण आताच्या भाषेत सांगायचं म्हणलं ॲटिट्यूड, म्हणजे येडी मा के चांद बेटे न उदबत्ती लगा के हागणे को बैठे. अहंकार आहे तुमच्यामध्ये, ओतपोत भरलेला, लोभ आहे ओतपोत भरलेला. माय बापांनो, नको. देवाला भांडण आहे माझ्या नामदेव महाराजाचं. नामदेव महाराजाने पांडुरंगाला म्हणावं, काय पांडुरंगा? म्हणले काय नामा? म्हणले नको त्याला आयुष्य देतोस. माझ्या तुकोबर आहे 41 वर्ष का 42? अजून जर 20-25 वर्ष ठेवला असतं तर महाराष्ट्र काय खड्ड्यात गेला असता का? अजून 20-25 वर्ष ठेवला असतं तर माझा महाराष्ट्र आणखीन डेव्हलप चांगल्या प्रकारचा झाला असता. लबाड लोबाड लोक जन्माला आले नसते. रणक्या मुंडक्या बयेचे डोल खाते, गोरगरिबाचे संडास खाते, पिविंग ब्लॉक खाते, गटरी खाते. एक लक्षात ठेवा, ज्यानं ज्यानं हे कुबदे केलेले का गोरगरिबाचे मुंडके मोडीलेले का ते 100 वर्षाच्या पुढे जगत होते. मग जगत म्हणजे काय साधा जगत का? पडून राहतो हिर्या गार ना द्या इथून इकडं, हिर्या गार ना द्या, दात नाही काय उठता आहे ना जागेवर टारटूर हे केलेलं आहे. आणि काही काही ना चांगलं केलं. हो, सकाळी राम राम झाला आणि गेले, अरे बाप, चांगलं मरण आहे महाराज. क्षणात मरण आलं. काही काही चांगलं मरण. माझ्या मते ते अटॅकचं मरण तर लय भारी, कोणाची झंझटच नाही. पडून राहिला 2 वर्ष बसून, पोराला म्हणतो मा पाय सरळ करा. महाराज एक लक्षात असू द्या, जगणं असावं. ज्याने चांगलं केलं तरुणपणे त्याचं म्हातारपण आनंदात जातं महाराज. ज्यानं वाईट केलं तरुणपणे, वृद्धपण मायबापांना ठरलेलं गणित आहे. जैसी करणी वैसा फल, आज नाही तो निश्चित केलं. मायबापांनो, आपले लेकर आहेत, हे लेकर आहेत. आपले लेकराला आपण कमवून ठेवणार आहोत सरपंच, पण ते सांभाळण्याच्या लायकीचे आहेत का? हे सांभाळण्याच्या लायकीचे आहेत का? आणि त्यांना जर संभळीत येत असन तर द्या, नाही तर त्याला 50 एकर जमीन दिली, पॉकलॅन दिली, JCP दिली, पेट्रोल पंप दिला, रोटरची जागा दिली, त्यांनी तर 1.5 वर्षात 50 एकर संपली. आणि भाऊचा नाद नाही करायचा, आणि भाऊचा नाद नाही करायचा. आई, अगं तुझं पोरग दंडातल्या ताकदीनं मोठं करणार आहेस का डोक्यातल्या ताकदीनं मोठं करणार आहेस तू? हे बोल ना आई. इथली काय नाही इथं. आणि मायबापांनो, माझ्या राजमाताजी जाऊन छत्रपती राजांना त्यांच्या दंडातल्या ताकदीनं मोठं केलं का डोक्यातल्या ताकदीनं मोठं केलं? बोल ना, तुम्हाला नाही आई, बोल ना, डोक्यातल्या ताकदीनं. मग इथं जर स्टँडर्ड लेकरू व्हावं असं वाटत असेल तर त्याला बर्गर, पिझ्झा, मिक्स व्हेज, आलू मटर, काजू करी, तरी वडा, वडापाव, भजेपाव, मिसळपाव, मॅगी. अय घंट्या, अय घंट्या, राहून दे ना. काय खाऊ घालाव? बोल ना. खाऊ घालाव. ए जाऊ दे आई, तुझ्या घरामध्ये लेक पुरी येते, छोटे छोटे पुरी, यांना वेपर्स, चाऊमिन, परत मॅगी, हे खाऊ घालणारी आई स्टँडर्ड आहे का? एक तुमच्या माहितीसाठी सांगतो,
नको ते खाऊ घातलं, पोरगी वयात यायच्या आत वयात आली. हे जिला जिला कळलं तिला तिला धन्यवाद देईन. आणि ज्याला हे काहीच कळलं नाही, अहो 7वीची आणि 8वीची पोरगी तुमच्या घरातून जर पळून जात असेल तर तुमच्या घरातला आहार किती खतरनाक आहे. लक्षपूर्वक आहे का? परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव. हे भोळ्याचं, मूर्खाचं, नालायकाचं, बावळटाचं नाहीये. तुमची 50 एकर प्रॉपर्टी, तुमचं घरात जन्माला आलेलं, तुमच्या DNA मधनं जन्माला आलेलं लेकरू 10 वर्षात जर संपवत असेल तर तुम्ही फक्त पोरं दंडातल्या ताकदीनं मोठे केलेत का? हे सांभाळण्याच्या क्वालिटीचे लेकर आपल्या घरात जन्माला यावे. आपल्या घरात माझ्या तुकोबरायनं, माझ्या ज्ञानेश्वर माऊलीनं, ए गपना, ए जाय घरी. काय नाव आहे त्याचं? तो नाव काय? कमून वळवळ करतो. बरं, नावाप्रमाणेच त्याचं नाव हनुमान आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि आपले लेकर कसे बसावेत याचंही भान असं. हो, नाही तर बाळाचे पाय शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे जिद्दी. हे सगळं दिसत आहे ना महाराज. म्हणून जगत असताना तुझ्या घरातलं लेकरू वॉरियर असावं, किंग असावं, राजा असावं, क्लासवन असावं, MBBS असावं. तुझ्या घरामधलं लेकरू माई मोठं व्हावं याच्याकरता त्या घरातल्या आईला आहार काय द्यावा लेकराला हे कळावं. आणि ज्या घरामध्ये आहार कळाला त्या घरातलेच पोरं मोठे आहेत. ज्या घरामध्ये आहारच कळाला नाही, आता त्या नवीन ढवळ्या कोंबड्या आल्या, येड्या कोंबड्या. तुम्ही पाहिल्यात का नाही? का ना अच्छा, डावळ्या राहत्यात, पाहिल्यात जर नाही. बरं, त्याच्यात कोंबडा नाही, कोंबडी नाही, ते नुसता मांस का दुकान आहे, नुसतं मांस आहे. त्याच्यात कोंबडा नाही आणि कोंबडी नाही, ते कोंबड्याच्या आणि कोंबडीचं मधलंच आहे. कळलं की नाही काय ना तुम्हाला? म्हणजे त्याच्यात कोंबडीचे गुण नाहीत आणि कोंबड्याचे गुण नाहीत. असे काही काही माणसं आहेत त्याच्यात बयेचे गुण नाहीत आणि माणसाचे गुण नाहीत, मधलेच आहेत ते. आणि ते जर तुम्ही तुमच्या लेकराला खाऊ घालत असाल, तुमचे काही दिवसांनी लेकर टोलवर असतील. अजून आपल्याला काय खावं हे कळालं नाही, आणि कोणा बरोबर खावं कुणाचं खावं हे सुद्धा अजून कळालं नाही महाराज. आम्ही कुठं पुढं आहोत? आम्ही पुढं नाहीत, आम्ही लय मागं आहोत महाराज. अहो, काही काही घरामध्ये 2 वर्षाचं पोरग आहे पण 4 वर्षाची बुद्धी आहे. हे आई, पोरग 2च वर्षाचं पण बुद्धी 4 वर्षाची. काही काही घरामध्ये 4 वर्षाचे पोरं आहेत पण बुद्धी 8 वर्षाची पोराची. काही काही घरामध्ये 8 वर्षाचे पोरं आहेत पण 16 वर्षाची बुद्धी आहे. हो, अहो, काही काही घरामध्ये 16 वर्षाचे पोरं आहेत पण 32 वर्षाचं डोकं आहे त्याच्याकडे. हो, काही काही 16 वर्षाची पोरं पहा तुम्ही, लय मोठमोठले व्यवहार हँडल करतात. सहज त्यांच्याकडे पाहिलं तर असं वाटतं, अरे बाप, काय हुशार असेल आई, काय हुशार असेल बाप. आणि काही काही घरामध्ये 32 वर्षाचे पोरं आहेत. येऊन येऊन येणार कोण? याच्याकरता माझे नाथ बाबा म्हणतात, काय माये गेली होती भूतापासी, हरी नाही मुखासी, अरे मुडा उपजोणी करंटा, नेने अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसे ने होय. याच्या करता माय बापांनो आमच्या घराला ज्ञानेश्वरी किती कळत, आमच्या घराला तुकोबरायचा गाथा किती कळाला ओरिजिनल. आणि माय बापांनो कोणाला काही चमत्कार, माझे संत साधू संत चमत्कार मानित नाही, कोणाला चमत्कार येतही नाही, काही नाही. तुमची चमत्कार कधी होईल? ज्यावेळेस तुमच्या बुद्धीमध्ये बदल होईल, तुम्ही स्टँडर्ड व्हाल, दूरदृष्टिकोन तुमच्याकडे येईल, त्यावेळेस तुम्ही चमत्कारी व्हाल. आणि तुम्ही कायम गांगेच
फक्त कुपनालाच गावात यायचं आम फुकट कुपन घेऊन जायचं. या कांद्याला म्हणायचं सायकलीची कॅरीज माग ओढून दरबार मला गुणी ठेवायची. बाप्पाकडे कुपन. महाराज तुम्ही किती ब्रिलियंट आहात. तुम्ही कुणाच्या संगतीत कुणाच्या पंक्तीत बसतात. तुमचे मित्र कोण आहेत, तुमच्या मैत्रिणी कोण आहेत. बंगायला काही वेळ लागणार नाही. तुम्ही जर 4 चोरात राहत असाल तर 5वा चोर तुम्ही आहात. 4 वारकऱ्याच्या संगतीत राहत असाल तर 5वा वारकरी तुम्ही आहात. 4 सिगरेट पिणाऱ्याच्या संगतीत तुम्ही राहत असाल तर 5वा सिगरेट ओढणारा तुम्ही आहात. हे लक्षात ठेवा. 4 गांजा पिणारे जर तुमच्या संघ असतील तर 5वा तुम्हाला व्हायला काहीच वेळ लागणार नाही. पताना उधार संताचा महिमा पतन व्हायचं असेल तरी संघ आहे, उद्धार व्हायचा असेल तरी. तुम्ही जर एखाद्या 4 बिझनेसमॅन बरोबर जर फिरत असताल ना तर 5वा बिझनेसमॅन व्हायला तुम्हाला काहीच वेळ लागत. 4 उद्योगी माणसाबरोबर जर तुम्ही फिरत असताल तर 5वा उद्योगी माणूस तुम्ही व्हायला काहीच वेळ लागत नाही. तुम्ही कुणाबरोबर आहात, कुणाच्या संगतीत आहात, कुणाच्या पंक्तीत आहात, तुम्ही काय खाता याच्यावर तुमची बुद्धी आहे. तुमचा आहार किती शुद्ध आहे अशा घराला आयुष्य दे देव. नको त्याला काय. माझ्या छत्रपती राजांना 51 वर्ष आयुष्य दिलंस आणि अजून जर 20-25 वर्ष दिलं असतं तर काय झालं असतं. आणि देवा तू चांगल्यालाच घेऊन जातो, चांगल्याला घेऊन जातो. पुण्यवंत पाताळ लोकी गेला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तू. अन देवा काय नामा. आणि तुही बायको पळून नेणाऱ्याला तो 14 चौकडे आयुष्य दिलं. रावणाला किती दिलं आणि तिने तर तोहीच बायको पळून नेली. म्हणजे धुंद झाला तुझा दरबार. नको त्याला आयुष्य दिलंस. हिरण्यकशिपूला किती आयुष्य दिलंस देव. नको त्याला तो आयुष्य दिलंस. याच्यावर भांडण आहे माझ्या नामदेव महाराजाचं, पांडुरंगाचं. माझ्या ज्ञानेश्वर माऊलीला तू 21.5 वर्ष ठेवलंस आणि अजून जर 50 वर्ष ठेवला असतं तर महाराष्ट्र आणखीन किती चांगला झाला असता. तू नको त्याला. लवकर स्वामी विवेकानंदाला
लवकर घेऊन गेलास, नेलस तू. आणि नको त्याला, आपल्याला वाटत हे जावा बा, पण हे साऱ्यात पुढं हजर राहते. गाव दुखून सोडलं काही काही नाही. आणि कोणाच्या चांगलं होऊन दिलं नाही. एखाद्याच पोरीत जमलं का मोडून यायचं. त्याच्या भेनं त्याच लग्न झालं नाही. त्याचं लग्न झालं नाही, जवळजवळ 50-60 वर्षात झाला. तसाच होत, तसंच शेवटी एकटंच राहिलं. म्हातारा म्हातारी मेले, त्याच्या बहिणीचे लग्न झाले, भावाचे झाले, एकटंच वाड्यात. लोकांनी दिवळी केली की होळी करायचं, येडं होतं हे. कोणाचंच ऐकत नव्हतं महाराज. आणि शेवटी एक दिवस देवळात आलं मारुतीच्या, आणि स्पीकर चालू केला आणि साऱ्या गावाला म्हणला, लोक हो काय, इतके दिवस मी वाईट वागलो, उद्या मी साऱ्याची माफी मागणार आहे, आपण देवळा पुढं कार्यक्रम ठेवू. गेले घरी, वाड्यात एकटेच बसले आणि तसेच मेले. दादा मेले तसेच बसल्या बसल्या. सकाळी सारं गाव जमा झालं, कुठं गेले भाऊ, कुठं गेले भाऊ. दार उघडी ना वाड्याचं, लोकांनी दार मोडलं. हे तसेच होते, मेले होते का तसेच होते. गावकरी म्हणले जाऊ द्या, आदल्या दिवशी म्हणला मला माफी मागायची तुमची. गावकरी म्हणे चला आता याला आपण घेऊन जाऊ. ग्रामपंचायतने सरपंच घेतलं, नेऊन टाकलं वाड्याला. ते म्हणे याला जवळ नका जाळू म्हणे, हे मेलेलं आहे, येड मेलं म्हणे. महाराज तर ते असं बसलेलं होतं, रातभर दांडरलं. ते सरळ व्हायना काहीच व्हायना. याच्यावर बांधलं ते तिरडीवर. दादा असं झोपलं का पाय वर व्हायचे ते, आणि पाय दाबले का उठून बसायचं. रातभर कडाक झालं ते. लोक म्हणे अबाय हे मेलं तरी वायताक देत बिटे, मेलंय वैताग देतो. ते म्हणे याला तसं नाही घ्यायचं म्हणे, मग याच्या पायाला दोरी बांधा म्हणे. बांधली दोरी त्याच्या पायाला, चाललं उडीत. तेवढ्यात पोलीसची गाडी आली. पोलीस म्हणे काय भानगडे? ते म्हणे नाही मेलं म्हणे. मेलं का मारलं म्हणे? मारून चाललंय. मेला असतं तर त्याला उचलून नेलं असतं, हे मारलं म्हणे साऱ्या गावाने. सारं गाव 3 महिने सेंट्रल जेल मध्ये पिठलं भाकर खात होतं. काही काही गेडी मेले तरी ना तरी काम दाखवत असतात. एक लक्षात ठेवा, आशाला कव्हर जगीला आणि नको त्याला तू जो पाहिजे होता तो गावातून घेऊन गेलास. अरे त्या कुळाला आयुष्य दे देवा, ज्या कुळातले पोरं आपल्या घराचं चांगलं करतात, जे कुळातले पोरं आपल्या गल्लीचं चांगलं करतात, जे कुळातले पोरं आपल्या गावाचं चांगलं करतात, ज्या कुळातले पोरं आपल्या तालुक्याचं चांगलं करतात, अशाच्या कुळाला अकल्प आयुष्य व्हावे. तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा, धर्म वाढवतात अशाच्या कुळाला आयुष्य दे. धर्म बुडवतात काय उपयोग आहे महाराज? म्हणून कीर्तिवानाचा अपमान केला असतो. बरं, अपमान सहन करणाराच कीर्तिवान होऊ शकतो बरं का. ज्याला अपमान सहन करता येतो तोच कीर्तिवान होऊ शकतो. ज्याला अपमान सहन करता येत नाही तो बीपी वाढून वाकडा होतो. आणि पोरांनो लक्षपूर्वक आहे का तुम्ही मोठाले तरुण मित्रांनो, ज्याला अपमान सहन करता आला त्याला मान सहन करता आला. आणि मोठं व्हायचं ठरलं तर 70% अपमान आहे आणि 30%च मान आहे. तुम्ही किती चांगलं करा सरपंच तरी तुम्हाला म्हणते त्यांनी खाल्लंच. हो, किती चांगलं करा, कितीही चांगलं, आम्ही किती चांगलं कीर्तन करू द्या, आम्हाला कमेट आहेच. मूर्खचे, येडाचे, नालायकाचे आहेत ना. पण अशा मूर्खाला आपणही वेळ द्यायचा नाही. जो मूर्खाला वेळ देतो तो मूर्ख व्हायला काहीच वेळ लागत नाही. तरुण मित्रांनो, तुम्ही वेळ कुणाला देताय? तुम्ही वेळ जर चांगल्याला देत असाल तर तुमचं चांगलं व्हायला काहीच वेळ लागणार नाही. एक लक्षात ठेवा, माऊलीच्या कानाखाली मारली, माऊलीनं त्यांना डोकंही लावलं नाही. फक्त एवढंच म्हणलं, काका का मारता?
हा ज्ञान्या जर इंद्राणीच्या तीरावर जर दिसला ना तर बुडवून मारा मला, पण आईकडे जाऊ द्या मला. मूर्खाला डोकं लावलं नाही. नाही तर माऊलीमध्ये एवढी ताकद होती, निर्जीव भिंत चालवण्याची ताकद माऊलीत आहे, तर धडाधडा जाळण्याची ताकद सुद्धा माऊलीत होती का नव्हती? पण तरी ज्यांच्याकडे शांतता आहे ते मोठे आहेत. तुकोबा राहायचं ज्यांनी डोकं फोडलं, मुंबाजी बुवाने, बरोबर आहे मुंशीकर बाबा, बरोबर. मुंबाजी बुवानं तुकोबा राहायचं डोकं फोडलं तरी तुकोबा राय संध्याकाळी त्या मुंबाजी बुवाच्या घरी, ओ मुंबाजी बुवा कोण आहे रे? अरे मी आहे. अरे कोण तू? तू क्या? तुम्ही कीर्तनाला नाही ना तर मजाच येत नाही. चला कीर्तनाला. दुपारी तुम्ही माझं डोकं फोडलं म्हणून आला नाहीत का? जाऊ द्या हो, गाव गाडा आहे, चालत राहतो. बघा डोकं फोडलं तरी आपला माणूस आहे, धर्मातला आहे. चला राव, जाऊ द्या. बरं, ज्या हाताने मारलं तो हात दाबून देऊ तुम्हाला? तुकोबारायने हाताला दाबायला सुरुवात केली तर मंबाजी बुवा रडत होता. एक लक्षात ठेवा. आणि म्हणून जगत असताना तुम्ही किती मोठे आहात, विचारानं किती, पैशानं किती मोठे आहेत हे नाही, तुम्ही विचारानं किती मोठे आहात. विचारानं मोठे झाले तर पैसा सांभाळायची ताकद तुमच्या विचारात येईल. आणि तुमच्याकडे जर विचारच नाही पैसे आले म्हणून हो, प्रॉपर्टी सांभाळायला सुद्धा हे इथलं डोकं लय लागतं, लय लागतं. बरोबर आहे का नाही? प्रॉपर्टी सांभाळायला इथलं डोकं लय लागतं. नाही तर बापाने दिली 70 एकर जमीन, 4-5 येडे लगी त्याचे पैसे गोळा होते. भाऊ अरा भाऊ उभा राहा, जिल्हा परिषदला उभा राहा, राहणं उभा राहा ना. आपण स्कॉर्पिओ आणू, स्कॉर्पिओ. फिरायला गेले आष्टीला, तिथून स्कॉर्पिओ आणली, त्याच्यात 1.5 एकर इकलं. तिकूनच कपडे शिवले भारी भारी, 3 बटन पुन्हा. अरे बाबा काय खासदारवानी देत ते भाऊ. भाऊचं 4च वर्षात 50 एकर घातलं. भाऊ येड्या बाबळी खाली झोपल्याला. जे हिंडणारे होते का ते गावाला म्हणतात येड होत ते. एक लक्षात ठेवा, समय सूचकता किती आहे, तुमच्याकडे दूरदृष्टिकोन किती आहे. माझा परमार्थ तुम्हाला समय सूचकता शिकवल, तुम्हाला दूरदृष्टिकोन शिकवल, अपमान सहन करण्याची ताकद माझा परमार्थ तुम्हाला देईल. पण ओरिजिनल जर ज्ञानोबा तुकोबा कळाले तर बरं, नाही तर आपण निसते पंक्तीपुरती गडी आहेत. साऱ्याचा दोघर पत्रवाळी, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. तुकाराम बुवा, लाभ शिनकडी भात आलं कोणाची रे पंगत होत नाही तर देऊ नाही. कृष्णा कृष्णा हरे हरे. आणि पुरी भाजीन गुलाबजाम आल हरे राम 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 हरे हरे. अरे मला दिन 2 गुलाबजाम. कृष्णा कृष्णा हरे 2 टाक ना. कृष्णा कृष्णा हरे, अरे 2 दे ना. वाढणार म्हणतो, एकच वाढायला सांगितलेला. दिन 2 मा ना तू दिसा तुला. कृष्णा कृष्णा हरे हरे. आणि येणे जर 2 गुलाबजाम दिले नाही का, तो जेवायला बसणार म्हणतो तो बापाची पंगत आहे का. बरं तिकडं पोहोचून नाही पोहोचू, याला पोहोचलं की यांनी सुरू केलंच. रावणा राज्य गंभीर केले रे. मी म्हणलं का तो गंभीर केलंय आता. परमार्थ खाण्याकरता नाही महाराज, परमार्थ बुद्धीमध्ये बदल करून घेण्याकरता.
हेच मुळात ओरिजिनल धन आहे. परमार्थ महाधन. परमार्थ म्हणजे विचारानं सक्षम. परमार्थ म्हणजे निर्णय क्षमता स्टँडर्ड. परमार्थ म्हणजे संगत कळणं. परमार्थ म्हणजे पंगत कळणं. परमार्थ म्हणजे विवेक. परमार्थ म्हणजे आहे त्या परिस्थितीला सामोरं कसं जाणं, याचं नाव परमार्थ. न डगमगता न घाबरता जीवन कसं जगावं. किती वादळे आली, संकटे आली, वाकणार नाही हा कणा, पाठीवरती थाप फक्त लढ म्हणा. ही कुसुमाग्रजची कविता होती दहावीला. चांगले थाप टाकणारे माणसं आपल्या पाठीमागे असावेत. चांगलं मार्गदर्शन करणारे माणसं जर आपल्या पाठीमागे असतील, आपण सपरात जरी जन्माला आलो ना, तर सपराचा बंगला करायची ताकद तुमच्या डोक्यात असेल. नाही तर काही काही बंगल्यात जन्माला आले, बंगल्याचं सफर करून बंगले. म्हणून आई, परमार्थ, आहार, शुद्धता. तुझ्या मालकाचे मित्र कोणते आहेत? तुझ्या मुलाचे मित्र कोणते आहेत? याच्यावर तुमचं पुढचं भवितव्य ठरलेलं आहे. याच्यावर तुमच्या घरातला आनंद ठरलेला आहे. तुमच्या मैत्रिणी कोणत्या आहेत याच्यावर तुम्ही मोठे आहात. हो, नाहीतर नाही. तुमचा मालक जर चांगल्या प्रकारचा उद्योग करीत असेल, 8-8, 10-10 दिवस उद्योगामुळे जर त्याला बाहेर जावंसं वाटत जात असेल, आणि 6-6, 8-8 दिवस तू बाहेर राहत असेल उद्योगामुळं, आणि तुझ्या मैत्रिणी तुझ्या घरात येऊन तुझ्याबरोबर जर गप्पा मारित असतात, आणि गप्पा मारता मारता एखादी जर मनथरा आलीच, मनथरा कळली की नाही का? हां, मनथरा जर आलीच आणि ती जर म्हणलीच, कुठं गेले तो मालक, कुठं गेले? ती म्हणले आता 8-8, 10-10 दिवस बिझनेसमुळे त्यांना बाहेर राहावं लागत. त्याला बरं करमत. मंथराने राखेल टाकलं की नाही घरात येऊन. पण तुला जर कळलं तर ठीक, आणि जर कळलंच नाही तर नवरा आला तू भांडणार आहेत का नाही? हे लक्षात ठेवा. तुमचा प्रपंच संपायला काय वेळ लावत नाही लोक. कोण कसं येऊन बोलत सांगताच येणार नाही. एक जणाने सहज मला सहज सांगितलं, ते म्हणे बाबा या आपला पोरगा. मी म्हणलं पहिलीचा का दुसरीचा? घरात 6 महिने भांडणं चालू होते. बाबा खोटं बोलन काय, तो पहिलं लग्न झालेलं आहे का काय? हे तरुण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुमची संगत कोणती आहे? मिटवणारी आहे का पेटवणारी आहे? तुमची संगत कोणती? भांडणं मिटवणारे असावे का पेटवणारे असावे? मिटवणारे असावेत. काही काही एवढे पेटवणारे. तुला बोलला, तुला, अरे बाप, आपण नसतं ऐकून घेतलं भाऊ. हे तुम्हाला खड्ड्यात घालायला लावणारे मित्र आहेत. मला ज्याला मिटवता आलं मित्राला, समजायचं तुमचं जीवन त्याला फार मोठं करायचं. आणि जो कायमच पेटीत असला, काना खाली मारली, अरे बाप मला इथं कस तरी रडून सांगणार, पण तुमचा काटा काढणार. तुम्ही कोणाच्या संगतीत आहात, कोणाच्या पंक्तीत आहात, हे ज्या ज्या घराला कळालं त्या त्या घराला पहिलं चरण सांगतात. अकल्प आयुष्य अकल्प आयुष्य
कसं आहे गोड आहे गोड वा वा हं? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा असं अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा ज्या घरामध्ये धर्म सांभाळणारे लेकर जन्माले धर्माला नाव ठेवणारे लेकर काही काही तुकोबरायला नाव काही काही ज्ञानोबा माऊलीला नाव काही काही परमार्थाला नाव काही काही देवालाच नाव संपलेत प्रपंच भयान स्थिती आहे तुमची बुद्धीची कॅपॅसिटी वाढवण्याकरता केला जातो त्याचं नाव परमार्थ आहे तुम्ही बुद्धीनं मोठे व्हा बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे एका केशव राजे सकळ सिद्धी माऊली एवढा श्रीमंत या भारतामध्ये दुसरा कोणीच नाही ज्ञानेश्वर माऊली एवढा बाप्पा गुरुजी बाबा सरपंच भाऊ तात्या दादा भैया अण्णा बरं का तरुण मित्रांनो माऊली एवढा श्रीमंत हे आई बरं का ज्ञानेश्वर माऊली इतका श्रीमंत भारतामध्ये कोणीच नाही काही काही जण म्हणले माऊलीनं तर ते पिठण तेन मागायला जात होते अरे म्हणलं तू पीठ आहे तू बुद्धी तेवढीच आहे एक लक्षात ठेवा राजा कसा असावा तर माझ्या माऊलीसारखा असावा राजामध्ये 5 गुण लागतात कोणते 5 गुण एक तर राजा तरुण असावा तरुण 2 नंबरचा गुण आहे तो निरोगी असावा तिसरा त्याच्याकडे निर्णय क्षमता स्टँडर्ड असावी चौथा तो बलशाली असावा आणि 5वा राजाकडे औदार्य असावं देण्याची ताकद असावी हे 5 गुण ज्याच्यात आहेत तो राजा आता आपल्या राजांना काही काही चालताच येत नाही धरून आणावं लागत येत मी काय झालं भाऊला ते म्हणे मुळेच फुटलं भाऊच काय धंदेन काय तारा ज्या भागचा राजा जर रोगी आहे तर तो काय प्रगती करणार आहे तुमची ते तुम्हाला लिंब नारळ अंग थवाल्या पुढेच उभा करीन चला हो आणि मी राजकारणाविषयी मी बोलत नाही बरं का पण राजा कसा असावा हे तुम्हाला सांगितलं म्हणलं माऊली एवढा राज अरे तरुण आहेत माऊली ज्ञानी आहेत माऊली ज्ञानियाचा राजा ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानाचा राजा आहे महाराज आणि एवढे ऐश्वर्य संपन्न आहेत माऊली ज्याच्या दारात सोन्याचं पिंपळ आहे म्हणल्यावर घरात काय असेल असं पिंपळ जयाची Hey,
ज्याच्या दारात सोन्याचं पिंपळ आहे त्याच्या घरात काय असतं? आपल्या दारात काय गुडूक झालेल्या कोंबड्या, त्याच्यात बॅटरी नाही, ते ट्रॅक्टर उताराला लावलेलं, मावा खाऊन 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 तुकलेलं, लाल दारात अंगण केलेलं आपलं. आपल्या दारात काय 2-3 डोबाडा मसडी हाडकं उघडे पडलेले त्यांचे. काय आपल्या दारात? ज्याच्या दारात सोन्याचं पिंपळ आहे त्याच्या घरात काय असेल याचा विचार करा. महाराज आपल्या दारात तंबाखूच्या पुड्या, बिडीचे कागद, दारूच्या बाटल्या इकडून कोपऱ्यात पडलेल्या, आपल्या दारात काय? अरे ज्याच्या दारात सोन्याचं पिंपळ आहे त्याच्या घरात किती मोठं ऐश्वर्य असेल महाराज. आणि म्हणून जगत असताना ज्या घराला माऊली कळाले, ज्या घराला तुकोबराय कळाले महाराज, ते घर आज मोठे. ज्या घराला ज्ञानोबा आहे, ज्या घराला नामदेव महाराज कळाले, ते घर मोठे आहेत. या लेकरांना मोठं करायचं. एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे प्रामुख्यानं पिकं कोणते घेतात दादा? नामदेवराव, हा इकडं यांच्या आष्टीकडे ऊस, केळी, कपासी, इकडं फक्त कापूसच. सोयाबीन, कापूस, बरोबर. सोयाबीन, कापूस, पाणी नाही काही, कमी आहे. मासे, ऊस, केळी फिळी काही घेत नाही का? कुठं मुडं? हा. आता कापसाचं एकरी उत्पन्न किती क्विंटल? नाही ठरलंच आपल्याला तर चांगलं काढायचं तर किती काढिता? होय भाऊ, 5. चांगलं ताकद देऊन DAP 10, 26 बोऱ्या कॉल 7, 8, 10 ताकद लावली तर 10 निघन का नाही? निघतंय. त्याच्यातली वाघनकी, शिप्रूट, केनपट, इचका, लवाळा, आरळ, हे बागायतदाराने खुरपावं लागन का नाही? बागायतदाराला शिपावं लागन का नाही? त्याच्यावर कोणतं कोणतं पडत रोग? लाल्या, बोंड आळी, मवा पडतो का नाही? बागायतदारणीला त्याच्यातलं तण काढावं लागणार आहे, बागायतदाराला त्याच्यावर फवारा मारावा लागणार आहे, तर ते पीक चांगलं येतं. बरोबर आहे. आता हे पोरं उभा राहा रे, उभा राहा बरं, 1ली ते 10वी उभा राहा बरं. उभा राहायचं परत बसायचं आपल्याला. पुरी हो 1ली ते 10वी उभा राहा बरं. उभा राहून परत बस, मी काही विचारणार नाही. उभा राहा 1ली ते 10वी. पोरं पुरी राहा उभा. उभा दिदू राहाय का उभा? भक्ती राहा उभा. दाद्या तू राह उभा, राहा उभा. असं अगं बाबू, हा राहा उभा, राहा पटापटा. असं राहा ना उभा, पटक्यान राहा. 1ली ते 10वी उभा राहा. तुम्हाला 100 द्यायचे तर राहा पटक्यान उभा. असं तिकडे करायचे का? हे त्यांच्याकडे पा, तिकडे पाय गांठ्या. असं सुरशा तिकडे पाय. असं हा. हे पुरी बी घेतले का? बसा खाली आता. बसा इकडे तोंड करून बसा. बस खाली, बोलू नका, बसा खाली. आता यांना मी काय उभा केलं? आता हे तुमच्या प्रपंचाच्या वेलीवरती आलेले हे तुमचे पिकं आहेत का नाही? वा, क्या बात आहे. बरोबर. हे पिकं आहेत का नाही तुमचे? मग ह्या पिकाचं ॲव्हरेज कसं काढायचं हे बापाने नाही ना ठरायला पाहिजे की नाही? याला कोणत्या वयात आल्यावर रोग पडत येत बुवा? बरोबर. हे जर बागायतदाराला आणि बागायतदारणीला कळलं तर रोग पडते का? अरे बागायतदारच रोगी ठे. निवडून तण शेती करावी जतन, नाही तरी नासून जाय. आणि कारण आळस उरे हाय. नसायला कारण आळस आणि हाय आहे. यांच्यावर काय मवा पडत नाहीत काय? हा, तरुण अवस्थेमध्ये 3 रोग पडतात. जसं डाळिंबावर तेल्या पडतो कोणशेकर बाबा, मकावर लष्करी आळई पडती, आणि ऊसवर मवा पडतो. हा, हुमणी आळई लागती ऊसाला. आणि त्या आईन जोमात आलं का मग लागत. त्याला रोग आहे ना, डाळिंबाचे बाग उपटून टाकायला लावले तेलेने. 70 एकर डाळिंबाचे बाग JCB लावून उपटून टाकले.
हो तेल्या जर आला तर मग आपल्या पोरावर तेल्या पडत नाहीत का? नाही मग ते पडायचं वय माहितीये का तुम्हाला? निस्तेच पोर सांभाळा. पोरवर त्याला पडतो, पुरीवर त्याला पडतो. पुरीला एक जणांनी 2 महिने ब्याला टाकून दिला तर ती म्हाताऱ्याला त्या पोरालाच म्हणली तेरे बिंजिया नाही लागे मेरा राजा. त्याला पडलं नाही का आपल्या घरातल्या पोरीवर? आपल्या पोरावर त्याला पडत नाही का? आपल्या पोरावर खोडकिडा पडत नाही का? आपल्या पोराला माय बापांनो लष्करी आळी पडत नाही का? आणि ज्या घरातल्या बागतदाराला आणि बागतदारणीला योग्य वेळीस खुरपणी आणि कोळपणी आणि सिपणं जमलं त्या घरातले पोरं मोठे आहेत महाराज. अरे कोणचे लेकर मोठे? माय बापांनो राजशहाजीनं आणि राजमाताजी जाऊन छत्रपती राजांना योग्य संस्कार दिले. सह्याद्रीचे पुत्र मावळे वाहती प्राण शोभा वाहती प्राण शोभा वाहती प्राण शोभा. शिवाजी शिर पराक्रमी थोर केले जर बाजुडी पाणी दुष्ट गणिमा सात मिनिटात 10 वाजतील. तरी 10 वाजून 10 मिनिटापर्यंत कीर्तन मी करणार आहे. 10-15 पर्यंत मी कीर्तन करणार आहे. एवढं लांबून आलो तर मग सांगावं. आणि कीर्तनकार म्हणजे आईसारखं. कीर्तनकाराने आईसारखं असावं. आई लेकराच्या भुकीची वाट पाहत असती का तुला पाजायची भूक असते? आई तुम्ही लेकराला भूक लागल्यावर पाजिता का तुम्हाला भूक राहते लेकराला पाजायची? लेकराला भूक लागल्यावर नाही पाजित आई, तिला भूक राहते आपल्या लेकराने लगेच यावं स्तनातलं दूध प्यावं. तशी आईला भूक राहते, तसं कीर्तनकाराला राहतं. काय काय सांगून किती सांगू. योग्य आपल्या लेकराला, आपल्या धर्माला, आपल्या मुलाला, आपल्या मुलीला योग्य मार्ग. आमचे शब्द कधी कधी टोचतात पण योग्य आहेत माय बापा. इंदुरकर महाराजांचे कधी कधी शब्द टोचतात पण योग्य आहे. नामदेव शास्त्रींचे डॉक्टर न्यायाचार्य शब्द टोचतात पण योग्य आहे. चैतन्यभाऊ देगलूरकर, अमृतन महाराज जोशी, महादेव महाराज राऊत, नगद नारायणगडाचे शिवाजी महाराज, महाराज हे महंत स्वामी देवगड संस्थानचे मठाधिपती स्वामी भास्करगिरी बाबा, रामराव महाराज ढोक, उखळीकर दादा, हे महाराष्ट्रामधले मायबापांना त्यांचे शब्द टोचतात. आणि कीर्तनकार सत्य सांगायला आलेला असतो. त्यांनी काय लबाड्या सांगू नये. एखादा नेता आला का या 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 बसा आमच्या खांद्यावर,
नाही, सत्य सांगावं. तुका म्हणे कोणाची स्तुती करावी, कोणाची स्तुती करू नये. तुका म्हणे सत्य सांगू. हा, सत्य तेच. आणि हे सत्य सांगितल्यानंतर बऱ्याचशा जणांना खटकत आहे सत्य. येईल राग तरी. हा. आणि म्हणून आपले हे पिकं सांभाळा. म्हणवा खेती करो हरि नाम की मनवा, खेती करो हरि नाम मनवा, खेती करो हरि नाम मनवा, खेती करो हरि नाम। पैसा न लागे रुपया न लागे, रुपया न लागे, पैसा न लागे रुपया न लागे, ना लागे कमरी कमरी, ना लागे कमरी कमरी, ना लागे कमरी कमरी। राम 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 बोलो श्याम श्याम श्याम, बोलो बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम। मनवा मनवा खेती करो हरि नाम की मनवा, खेती करो हरि नाम की मनवा, खेती करो हरि नाम की, हरि नाम तुकाराम भाऊ, रामेश्वर भाऊ, हरिनामाची शेती त्या घरात आहे. ते घर कधीच पडत नाहीत मला. काही शेत्या नाही का पडक पडलेले आहेत, त्याच्यात कुसळ उगाना काहीच उगाना. तसे बरेच घर आहे का ते पिडीक पडलेले आहेत. ते फक्त म्हणजे घेणं देणं कंदील लावून येणं आणि येड्याच्या खिशाला 2-2 पेन. ब्रिलियंट करा लेकर. कुणाच्या मागं फिरतात तुमचे लेकर. ब्रिलियंट करा. आई तुझा मालक कुठं फिरतो, हे फार महत्वाच्या गोष्टी आहे. संपायला काय वेळ लागणार नाही, काही वेळ लागणार नाही. वक्त किसी का गुलाम नहीं और मौत किसी से रिश्वत नहीं लेते. मौत कुणाकडून काही घेत नाही, वेळ कुणासाठी थांबून राहत नाही. परमार्थ त्वरित करा, नाही तर सारं वय झालं मग म्हणला माल झालं बघे काय माल झालं पण माळ. अरे म्हणलं सारी लाळ बाहेर आली कायला माळ घालतो तू आता. हा दात पडले सारे, तुला काय राम मानताय ना, तो म्हणतो लांब 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 लांब. कायला लांब लांब करतो. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना, तरुणपणे परमार्थ. हाई नाही तर काही काही म्हणतात हाई तरुण तर घी मजा करून, जाशील मरून तर टाकतेन पुरून. अरे याच्याकरता आपल्या कुळाला संताने मागावं. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा. महाराज आयुष्य दिलं पण जीवनामध्ये पुढची कल्पना. कल्पनेची बाधा न हो कवन काही, कल्पनेची बाधा न हो कवन काही, कल्पनेची बाधा न हो कवन काही, कल्पनेची बाधा न हो कवन काही.
जगदीशजी महाराज आहेत. कल्पनेची बाधा कल्पतरू तळवटे जो कोणी बैसला काय उणे त्याला सांगा जोजी. हो कल्पना नको मारा. कल्पना माणसाला मारिती. कल्पना माणसाला मारिते. नुसती कल्पना जरी केली ना. एक जण गवत कापित होता आणि गवत कापता कापता त्याला गवताची काडी लागली. रक्त निघलं. त्याने ते कापाचं सोडून दिलं. घरी गेला. त्याला हळद टाकली. असं बांधून टाकलं. मग 5 वाजता गवत गोळा करायला आला कापलेलं. अनंत महाराज बाबा आता गवत गोळा करता करता नेमकं काय झालं. त्याने एका असं मोठं ढीक केला आणि नेमकं ते म्हातारं इथं उभा आणि त्याला नाग आहे ना. दादा तुमच्या पशी नाग दिसला. तुम्ही कुठं बसलेले आहेत आता. आता किती अंतर आहे मान तुमचं. त्याला दिसला आणि तिने असं केलं नागनी. आता त्याला दिसला का डसला. तुकाराम बुवा दिसला पण तरी याच्या तोंडाला फेस आला. कस काय दादा कल्पना. कस काय बरं. कल्पना. त्याने काय केलं. ते म्हणे दुपाराचं हे जसलं नसन आपल्याला. कल्पना न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो. कल्पना नको. कल्पतरू तळवटे जो कोणी बैसला काय उणे त्याला सांगा जोजी. कल्पना कल्पना मारू शकेल तुम्हाला मारा. आणि म्हणून कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो. मायबापांनो आता आपल्याला सुंदर टाळी वाजून भजन करायचंय. आणि अशी राजकारणातली टाळी नाही वाजायची. आपल्याला सप्ताहातली टाळी वाजायची. सभेतली नाही. सभेतली वेगळी आणि सप्ताहाची वेगळी टाळी असते. एकच टाळे झाले चंद्रभागे वाळवंडे माझा ज्ञानराज. कोणी मध्ये म्हणूच नका. नाही तर माझ्यासारखं म्हणा. मी जसं असं म्हणतो तसं म्हणा. एकच टाळे झाले चंद्रभागे वाळवंडे. बोला. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी रे माझा ज्ञानराज गोपाळांशिला ह्या वाटे. आपापले निष्पाप हात वरती करा मारुतरायाच्या प्राणांगणासमोर. अरे बाप रे बाप. पंढरपूर दिसतंय तुकाराम बुवा. कसलं केलं सरपंच तरुण मित्राने. इथं काय भारी बनवलं ना. वारे वा. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. इथल्या तरुणाला सगळ्याला. आणि एका सुरात एका तालात एका लयात आपल्याला टाळी वाजायची. आणि जो करीन माझ्या कीर्तनात टाळीची टाळाटाळी कीर्तन झाल्यावर यम त्याला काऊ टाळी. एक सूर एक ताल. ए मंगल भाऊजी हात वर कर्णभर हात. ऐका. अरे वा रे वा. काय आळंदी सारखं वातावरण आहे. अरे बाप काय जसं काय नारळी सप्ताह आहे एखाद्या गाडाचा. अरे वा रे वा. एका सुरात एका तालात एका लयात आपल्याला टाळी वाजून भजन करायचे. टाळी म्हणजे एक ठोबा रखुमाई काय आनंद आहे महाराज. हा आनंद आज आता उद्या काला झाला का. पण नित्य नेमाने तुमच्याकडे असू द्या लेकरांनो पोरांनो. छोटे छोटे पोरं. हे आई आठवड्यातून एकदा मारुतीचं मंदिर झाडायला तुझे पोरग 1-2 पोरं तुम्ही पाठीत चला. कोण कोण पाठवतं. तू झाडीतो मंदिर. आठवड्यातून एकदा कोण झाडीतं मंदिर इथलं. वर बोट करा. हा उजव्या हाताला कुठं. इकडे उजव्या हाताला. अरे बाप रे. मंदिर झाडून घेते तू बाळा. अरे वा गो बाई. काय नाव आहे तुझं. ये बरं इकडं. तुम्ही तिघी या इकडं चला. अरे वा रे वा.
अरे माझी मुक्ताबाई आहे, अरे जनाबाई आहे ही. अरे वा रे वा, ही झाशीची राणी आहे, रणरागिणी आहेत. माय बापांना ही ज्योतिबाची सावित्री आहे माई. अरे ही वा रे वा, टाळ्या वाजा यांच्याकडे. काय नाव आहे छकू तुझं? कोमल. तुझं ग? कल्याणी. तुझं? श्रेया. वा व्हेरी नाईस. 500 द्या दोघे तिघे जण. द्या ना, कोणाकडे असले तर द्या ना, त्यांना देऊ ना बक्षीस आपण. 500 द्या बरं सरपंच. अजून कोणीतरी द्या. परमेश्वर भाऊ, रामेश्वर भाऊ. अरे धरकी, अगं धरकी. कंपॉस घेणे तर दप्तर घे तुला छान. अजून कमी पडतील, कोणीतरी द्या ना. अजून 300 द्या. नाही 100 नाही, 500 द्यायचे. हो माय बापांनो, एकच टाळी झाली चंद्रभागे. आहे की इकडे कोणाकडे पोरांनो? हां हां देतील, अण्णा देतील. आणि एकदा 300 एकदा 500 आहेत. हा, आणि म्हणून एक 300 आणि एक 500. कोणीतरी 300 द्या, कोणीतरी 500 द्या, एक जणच देऊ नका. आणि म्हणून माय बापांनो, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा. हरीचे दास आहेत ते. 100 नाही हो, 300 लागतात. हरीचे दास आहेत. आणि कल्पना नको, कल्पनेची बाधा न हो कवणे काळी. ही संत मंडळी सुखी असो. पुढच्या चरणात दिग्दर्शन केलं महाराज. कल्पनेची एक सांगतो कोमल, तू काय? श्रेया. कोमल, कल्याणी आणि श्रेया. आठवड्यातून एकदा घेता ना झाडून? का रोज? आठवड्यातून मग? अरे बापरे. एक सांगू, मी मारुतरायाला एवढीच विनंती करील, देवा यांच्या आयुष्यात कधीच कचरा होऊ देऊ नकोस. कधीच होऊ देऊ नकोस. तुझं दरबार झाडण्याकरता येत नाही, यांच्या दरबारात कधी कचरा होऊ देऊ नकोस देवा. हो हेच मागल. हे आई, एकदा काही कार्यक्रम नसताना रांगोळी काढून बघ देवासमोर. सांगतो तुम्हाला, काही कार्यक्रम नसू दे पण आठवड्यातून एकदा रांगोळी काढून बघ. एक सांगू तुला, जिनं काही कार्यक्रम नसताना सहज देवासमोर रांगोळी काढून दाखवली ना, तुझे जीवन तुझं कधीच तो बेरंग होऊ देणार नाही, रंगीतच ठेवल. अरे तरुण मित्रांनो, एकदा 1 तास आठवड्यातून देवा करता. आम्ही लय नाही मागत महाराज. चांगल्याच्या संगतीला चांगल्याच्या पंक्तीला फिरा. अरे आपलं लेकरू आपलं गाव सांभाळायच्या ताकदीचं असावं बाबा. आपलं लेकरू आपली गल्ली सांभाळायच्या ताकदीचं असावं. अरे आपलं लेकरू आपला धर्म सांभाळायच्या ताकदीचं असावं महाराज. हो, नाहीतर काय उपयोग नाही, संपायला काय वेळ लागणार नाही. आणि म्हणून ह्या मुलींच्या जीवनामध्ये सतत आनंद, समाधान, चांगलं शिकायचं बाळांनो, चांगल्याच्या संगतीत राहायचं, कष्ट करायचे, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी आणि चांगल्याचे ग्रंथ वाचायचे.
चांगल्याबरोबर राहायचं आणि मेहनतीनं खायचं. आनंदी जीवन जगा, समाधानी जगा. पोरांनो तुम्ही पण आठवड्यातून एकदा या. आपला परिसर एकच मंदिर नसेल, कितीतरी मंदिर असतील गावात. आपण स्वच्छ करायचे काम करायचे आपण. टाळकरी सायकली खेळतात. अरे सायकली खेळाच आम्ही म्हणत नाही, पण आपण स्वच्छ करीत चला. आपल्याला 4-5 जण मित्र इकडे बघ, तसं नाही करायचं. 4-5 जण मित्र एकत्रच यायचं, स्वच्छ करायचं, चांगलं राहायचं, चांगलं खायचं, चांगल्याच्या संगतीत. वाटलं तर 2-5 वर्षांनी माळा घाला. तुम्ही पण वाटलं 2-3 वर्षांनी माळा घाला. चांगलं जीवन जगा. उग नागच बिगर लायसनचं जीवन काय उपयोगीच आहे महाराज. म्हणून नाही तर काय उपयोगीच नाही. ज्ञानेश्वर मागोले तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली